ऐ चक्कर आली. गुड मॉर्निंग फ्रॉम उडुपी. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश तुमचं स्वागत करतो पुन्हा एका जबरदस्त शानदार भन्नाट व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललेलो आहे दुर्गा माता मंदिरमध्ये. आज सकाळी पहिले दुर्गा देवी मंदिरमध्ये जाणार आहे. त्यानंतर काही अजून भरपूर असे स्पॉट कवर करणार आहे. आज आमचा उडुपीमधला शेवटचा दिवस आहे, तर आज बरेचसे पॉईंट आम्हाला बघायला जायचं आहे. ठिकाणावरून एक नारळ, 2 नारळ आणि फूल आणि केळी असं आम्ही घेतलेलं आहे. हे जे मंदिर आहे 1000 वर्ष जुनं मंदिर आहे आणि हे मंदिर तुम्ही बघताल पूर्ण दगडात आणि टीकवूडमध्ये बनवलेलं मंदिर आहे. एक 10 वर्षापूर्वीच रिनोव्हेट करण्यात आलेलं आहे. आता इथून आम्ही अजून एक मंदिरात चाललेलो आहे, कृष्णा मंदिर. खूप जुनं आणि ऐतिहासिक मंदिर आहे ऐकलं आहे. तिथे देखील शर्ट वगैरे अलाउड नाही आहे आतमध्ये, तर जितपत शर्ट अलाउड नाही आहे तर मला नाही वाटत कॅमेरा देखील अलाउड असणार आहे. देवीच्या मंदिरापासून हे मंदिर 13 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि आता मंदिराकडे चाललो आहे. फायनली देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता एका ठिकाणी जेवायला चाललेलो आहे. पण जी ही हीट आहे ना मित्रांनो, सहन होत नाही आहे बिलकुल. खूप म्हणजे खूप जास्त गरमी आहे आज. हे जिथे आम्ही जेवायला आज चाललो आहे ते जे हॉटेल आहे जिथे आम्ही स्टे केलं आहे त्यांनी रेकमेंड केलेलं आहे. जुनं हॉटेल आहे मी ऐकलं आहे आजचं. तर बघू टेस्ट कशी आहे काय. जर चांगला असेल तर तुम्हाला पण मी नक्कीच सजेस्ट करेल. आता ते तिथे गेल्यावरच कळेल. पण मीन्स खूप लांब हॉटेल पण आहे. मंदिरापासून हे हॉटेल कमीत कमी 8 ते 12 किलोमीटर लांब होतं. फायनली इथं पोचलो आहे. हॉटेलचं नाव आहे डलॉप्स आणि जाम वैतागलो आहे उन्हात गाडी चालून. थोडं फॅन खाली बसतो, मस्तपैकी जेवतो आणि मग परत पुढच्या डेस्टिनेशनला. मित्रांनो, जेवायला असं सुंदर ठिकाणी आलेलो आहे. हे जे हॉटेल आहे 30 ते 35 वर्ष जुनं हॉटेल आहे आणि यांचे 3 शाखा आहेत. तर आम्ही इथे आलेलो आहे. हे हॉटेल देखील आम्हाला त्या ओनरनेच रेकमेंड केलेलं होतं. तर हे भैया मला बघतात. ते भैया बोलो, कुछ बोलना है? बहुत अच्छा सर्विस है, खाना बहुत अच्छा है, क्वालिटी है. अच्छा. मेन थिंग क्वालिटी चाहिए. खाना कहीं भी मिलेगा वो अलग बात है. अच्छा. टेस्ट चाहिए, खुशबू और टेस्ट बहुत अच्छा. सो इथलीची फील आहे एकदम छान असं फील आहे. सो जेवण झालेलं आहे आणि ही गडबड आईस्क्रीम ऑर्डर केलेली आहे. यात सर्व प्रकारचे फ्लेवर्स आहेत. व्हॅनिला, चॉकलेट, मँगो, स्ट्रॉबेरी.
आपका नाम क्या है? राजेंद्र है। आपका गांव किधर सर? पुणे। पुना। पुणे से हूँ मैं, और ये तीनों मुंबई से है। हाँ हाँ। कहाँ गए अभी? गोकर्णा गए थे, गोकर्णा से उड़पी, अभी उड़पी से इधर। हाँ किस्टामाटा। हाँ, उधर से ही आप भी आ रहे हैं। देखो अभी अभी बीच पे हो, क्या बोले वो कौन है, मल्ले पालम बीच कोई है, मलपे बीच। मलपे हाँ। मलपे बीच क्या? हाँ, वो मलपे बीच जाने वाला है। म्यूजियम है इधर है। अच्छा, कौन सा म्यूजियम? वो केएमसी वाला बेसिक साइंस। अच्छा ठीक है, थँक्यू। अजून 3 ठिकाण कवर करायचे. एक मालपे बीचच्याच तिथे सेंट मॅरीज आयलंड आहे आणि त्यानंतर हँगिंग ब्रिज. तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि टाईम खूप कमी आहे, नाहीतर माझी ती इच्छा होती रूमवर जाऊन थोडंसं तासभर झोपावं, पण वेळ नाही आहे. आणि हा बीचला जायचा सर्वात चुकीचा टाईम आहे. गरमीही खूप आहे, सहन होत नाही आहे, अक्षरशः घामाघूम झालो आहे. मालपे बीचला दुसरा मिनी गोवा असंही म्हणतात. जस्ट तिथे आत्ता KGF 2च्या मूवीची शूटिंग झाली होती, त्यामुळे खूप फेमस जागा आहे. आणि मालपे बीचच्याच तिथे सेंट मॅरीज आयलंडला जायचा शिप आहेत, मीन्स तिथनं जाऊ शकता तुम्ही. आणि हँगिंग ब्रिज, 2 इथे हँगिंग ब्रिज आहेत, एक छोटा आणि मोठा. तर जो मोठा आहे तो खूप लांब आहे, तर बघू आता कुठल्या हँगिंग ब्रिजला आम्ही जाऊ, पण नक्की आम्ही जाणार आहे. इथलं जे टेम्परेचर आहे ना, मला तर असं वाटतं 45+ असणारच असणार. आणि त्यात हे गुगल मॅप बहुतेक गोल गोल फिरवतं आहे आम्हाला. आय डोंट नो हा मेन रोड आहे का आमचा रस्ता चुकलेला आहे, पण बघू आता काय कसं. हा लोकलला विचारतो आहे हा, कारण गुगल मॅप त्याने लावलेलं आहे श्रीने, माझ्याकडे गुगल मॅप मी लावलेला नाही आहे. हिअर वी आर ॲट मल्लिप्पा बीच. खूपच सुंदर असा स्वच्छ बीच दिसतोय, व्हाईट सँड, एक नंबर. वॉटर स्पोर्ट्स देखील इथं होतात. मस्त बीच. सेंट मॅरीज आयलंड मालपे बीच वॉकवे. सो हे एंट्रन्स आहे, इथनंच बोटिंगला जाता येतं. आणि हे पार्किंगला आत जातं होतं. 10 रुपये प्रति व्हेकल असं शुल्क इथे घेतात. आणि पार्किंग पण भव्य आहे, बऱ्यापैकी भव्य पार्किंग आहे इथली. सो सावली अशी कुठे दिसत नाही, सावलीत गाडी लावायला मीन्स काय कुठे सावली दिसतच नाही आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहे बोटिंगच्या इथे. इथून सेंट मॅरीज आयलंडला जातात बोटिंगला. 10 वर्षाखालील असेल तर 150 रुपये प्रतिशुल्क आकारले जातात, आणि 10 वर्षापेक्षा जास्त असतील तर 300 रुपये असे प्रति व्यक्ती शुल्क आकारले जातात. तर इथे एका बोटीत 30 लोक घेतात. 30 लोक घेतल्यावर बोट निघते. 30 लोक भरले की बोट ही निघते. या आयलंडवर आलेलो आहे. 200 रुपये कॅमेराचे आणि 300 रुपये आयलंडवर यायचे असे पे करावे लागतात. सो विशेष असं काही नाही आहे, बीचवर आल्यासारखाच फील आहे. पण ओव्हरऑल फर्स्ट टाईम एक आयलंड बघायचा होता, सो म्हणून आलो आहे. सो हे असं
झेंडा लावलेले आहेत, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. आयलंड आहे, इथंच फक्त टाइमपास करा. तर इथे कपल्स जास्त येतात, मी असं बघितलं आहे. कोपऱ्यांमध्ये बसलेले आहेत. आणि माझ्याबरोबर एक किस्सा झाला. ॲक्च्युली कॅमेऱ्यासमोर सांगू की नको, मी चक्कर येऊन तिकडे पडलो आहे उन्हामुळं. आणि श्रीने मला बघितलं आणि उचलून इकडे आलं. सो विशेष काय असं खास नाही आहे हा आयलंड. गरमी खूप जास्त आहे. झोप तर आलेच आले, कंटाळा खूप आला आहे. आणि हे वरून ऊन, त्यामुळे थोडी पण एनर्जी नाही राहत की दुपारच्या वेळी बाहेर फिरण्यासाठी. हा ना, त्या तेवढं लगेच दिलंय माझ्यापाशी. काय चक्कर आली. सॉरी अविनाश भाऊ, असंच आम्ही जराशी गंमत करतो तुमचं मूड ठीक व्हायला. हे होतं सेंट मेरी आयलंड, एवढं छान सुंदर. तिथे आम्ही झोपलो होतो. अचानक काय झालं, अविनाश भाऊंना तिकडे दुसरीकडे जाऊ वाटलं आणि चक्कर येऊन पडले. अविनाश भाऊ ओके का? पाणी प्या पहिलं. इथं तुम्हाला आता अंदाज आला असेल की अविनाश भाऊंना चक्कर आली या उन्हामध्ये. तर ऊन कोणत्या लेवलला इथे असू शकते, त्याचा पाठी आराम करतात. पाणी दिलं त्यांना, निंबू पाणी दिलं. आम्ही आत्ता आयलंडवरून रिटर्न चाललो आहे, पण आमच्या पुणेकर अविनाश खोत यांची तब्येत अचानक खालवल्यामुळे त्यांची खूप जास्त हालत तातडीने खराब त्यांना झाली. हलवण्यात येते. तुम्ही बघू शकता इथे काय हालत झालेले. इथे खूप जास्त ऊन आहे. एक तर तुम्ही खूप जास्त पाणी इंटेक केलं पाहिजे, तुम्ही पाणी कॅरी केलं पाहिजे, नाहीतर उन्हाने हालत खराब होऊ शकते. ठीक आहे, आता तुम्हाला बरं वाटतं थोडं तरी, 10% तरी, का दवाखान्यात जाऊया. उद्या जाऊन अर्पिता वहिनीने आम्हाला बोललं नाही पाहिजे की आमच्याबरोबर गेलं तर आम्ही काळजी नाही घेतली. एक तर तुम्ही लई कमी खाताय, 10-12 किलो वजन कमी झालंच असेल तुमचं राईड करून. 700 किलोमीटर. जस्ट आम्ही आयलंड बघून बाहेर आलेलो आहे. आणि कुठे गेले पुणेकर अविनाश? कसं वाटतंय तुम्हाला? ऑल ओके? उद्या आपल्याला परत 700 किलोमीटर घालवायचं आहे. का सारखं आठवत तू सांगतीये का भीती दाखव? नाही हो, ठीक आहे. आता त्यांची तब्येत तर बरी आहे. लेट सी संध्याकाळपर्यंत कसं वाटतं, नाही तर त्यांना दवाखान्यात नेऊ आम्ही आणि बघूया, कारण की उद्या निघायचं. सो मध्ये रस्त्यात काही त्रास नको, आणि त्यांना पिलियन नाही आहे. बाईक जातात, बाईक नेतात. ह्याच्यातून नसेल जात नाही. अरे नेतात, व्हिडिओज आहेत यूट्यूबला. नाही, या ब्रिजचा नाही आहे व्हिडिओ. आपण नेऊ शकतो ना, पण अहो या ब्रिजचं मॅपवरती पण नाही हे लोक. आत्ता आम्ही आलेलो आहे हँगिंग ब्रिज. कर्नाटकात 2 हँगिंग ब्रिज आहेत. एक आमच्या हॉटेलच्या जवळ आहे 2 किलोमीटरवर छोटा, आणि एक मोठा आहे. तर जो छोटा ब्रिज आहे हँगिंग, त्याच्यावर आलेलो आहे मी. तारा रा 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 मगर बिगर आहे का बघा रे, दिसती का? तर मित्रांनो, व्हिडिओ थांबायची वेळ आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्याबरोबर एक किस्सा झाला. ॲक्च्युली कॅमेऱ्यासमोर सांगू की नको, मी चक्कर येऊन तिकडे पडलो आहे उन्हामुळं. आणि श्रीने मला बघितलं आणि उचलून इकडे आलं. सो विशेष काय असं खास नाही आहे हा आयलंड. गरमी खूप जास्त आहे. तर माझं
तब्येत अचानक बिघडली आहे, चक्कर येऊन पडलो आहे आणि मला वाटतं हा 6वा एपिसोड मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.